पिंपरी चिंचवड शहराचे तरुण तडफदार महापौर रवी लांडगे यांचे विशेष आभार। मी हा व्हिडिओ जो करतोय तो त्यांच्या खास आभार प्रदर्शनाचा भाग म्हणून तर करतोच आहे, परंतु पिंपरी चिंचवड शहराला एक दिशा देणारा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्या संकल्पनेतून आलेला आहे। तो महापालिका सभेत जो निर्णय झाला त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ करतोय। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पिंपरी चिंचवड शहर आता जवळपास तसं नगरपालिकेपासून महापालिका हा सगळ्याचा प्रवास पाहिला तर 50 वर्ष झालेला आहे। 78 ला नगरपालिका, 86 ला महापालिका, असं करत करत हे शहर वाढत आलेलं आहे। पूर्वीचं श्रम नगरी, थोडक्यात कामगार नगरी, नंतर ती उद्योग नगरी, नंतर आता IT हब, अशी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, बेस्ट सिटी, अशी पिंपरी चिंचवडची एक आतापर्यंतची बिरुदावली होती। परंतु या शहराला आता खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी जो निर्णय घेतला महापालिकेने, म्हणून रवी लांडगे महापौर यांचे विशेष आभार। त्यांनी अक्षर विश्व ज्ञान संकुल असं कासारवाडीमध्ये साधारण 8,000 चौरस मीटर, 8,800 चौरस मीटर जागेवरती एक प्रशस्त ज्ञान संकुल उभं करायचा निर्णय घेतलाय। महापालिका सभेमध्ये कासारवाडीतील ती जागाही निश्चित करण्यात ठरलेलं आहे। आणि ती नेमकी संकल्पना काय आहे, त्यात विशेष महत्त्वाचं असं आहे की महापालिकेचा 1 रुपयाही न खर्च करता CSR फंडातून हा उपक्रम राबवला जाणार आहे। शहर जवळपास 30-35 लाखाचं शहर झालेलं आहे, पण या शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती आहे, कमी कोणती आहे, तर या शहराची वैचारिक भूक प्रचंड मोठी आहे। माणसाला जगण्यासाठी जसं अन्न, वस्त्र, निवारा, तसंच त्याला नाटक सुद्धा आवडतं, चित्रपट आवडतं, मनोरंजन हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। त्याला वाचनाची गरज असते। त्याची वैचारिक जडणघडण जर व्हायची असेल व्यक्तीची, समाजाची आणि त्याबरोबर त्या शहराची, तर त्या शहरामध्ये प्रशस्त ग्रंथालय असली पाहिजे। आपल्या शेजारी पिंपरी चिंचवड शहराच्या शेजारी आपण पुणे शहर आहे। पुण्याला एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। पुणे ही शिक्षण नगरी आहे, राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे। पुण्याच्या सावलीत पिंपरी चिंचवड वाढलंय, पण अजूनही पिंपरी चिंचवड स्मार्ट आहे। अजूनही या शहरामध्ये लोकांना नाटक पाहायचं असेल तर 2-3 नाट्यगृह या शहरात आहेत, परंतु लोक बालगंधर्वला जातात, लोक पुण्यामध्येच जातात। त्याचं कारण असे आहे की पुण्याची पिंपरी चिंचवडची वैचारिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या बरोबरी होत नाही। परंतु पिंपरी चिंचवड सुद्धा त्या पातळीवरती नेऊन ठेवायचं असेल तर असे काही निर्णय घेणं ही राज्यकर्त्यांनी घेणं फार महत्वाचं आहे। तो निर्णय भाजपचे महापौर रवी लांडगे यांनी घेतला, त्यांच्या पुढाकारातून झालेला आहे। भाजपची सत्ता इथे आहे, 4 आमदार आहेत, दोन्ही खासदार जे आहेत ते पण याच्यामध्ये सहभागी आहेत। या सर्वांच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी जर मनात आणलं तर हे सगळं शक्य होतं। हा निर्णय घेतलाय त्यांनी, इच्छाशक्ती त्यांची प्रबळ आहे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। ती संकल्पना नेमकी काय आहे ते मी तुम्हाला सांगतोच, परंतु या शहरामध्ये 2016 मध्ये एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं। त्याच्यानंतर वाटलं होतं की शहर आणखीन प्रगल्भ होतंय। 10 वर्षापूर्वीचं ते संमेलन आहे। 10 वर्षामध्ये काहीतरी फरक पडेल, पण विशेष काही फरक पडला नाही। या शहरामध्ये 2 नाट्य संमेलन झाली, अखिल भारतीय नाट्य संमेलन 2 झाली। 100व नाट्य संमेलन भाऊसाहेब भोर यांच्या नेतृत्वाखाली फार सुंदर झालं। म्हणजे थोडक्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राज्यकर्ते निर्णय घेत आहेत, परंतु ते जे रुजले पाहिजेत या शहरामध्ये, त्याच्यासाठी फार काम करण्याची गरज आहे। आणि आताचा हा जो महापालिकेचा निर्णय आहे किंवा महापौर रवी लांडगे यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो त्या दिशेने वाटचाल करणारा आहे आणि त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे। तुम्हाला एखादा प्रोजेक्ट अंमलात आणला असेल तर सत्ता हातात पाहिजे असते, विल पॉवर तुमची प्रबळ पाहिजे असते, तर ते सगळं शक्य असतं। राजकीय पाठबळ जर असेल तर हे, आणि त्याच्याबरोबर जनतेचा जर सहभाग असेल तर 100% त्याच्यामधून। आणि हे मला वाटतं त्यांनी जो अक्षर विश्व ज्ञान संकुलाचा हा जो निर्णय घेतलेला आहे तो या शहराची नितांत गरज आहे। वैचारिक भूक भागवणारा हा प्रोजेक्ट आहे। जनता सुद्धा त्याच्यात सहभागी होतील, शहरातील साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। म्हणजे लोकसहभागाशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होत नाही। तर हा जर प्रकल्प यशस्वी व्हायचा असेल तर शहरातले या चळवळीमध्ये, वैचारिक चळवळीमध्ये जे लोक आहेत, ह्या शहरामध्ये 35 व्याख्यानमाला आहेत, जवळजवळ 30 मोठी छोटी ग्रंथालय, अभ्यासिका आहेत। ह्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये सामावून जर घेतलं तर मला वाटतं शहर किमान पुण्याच्या सावलीमध्ये वाढणार हे शहर पुण्याच्या बरोबरीत येऊ शकत नाही, परंतु त्या दिशेने वाटचाल करेल। आणि त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने परिपूर्ण प्रगल्भ पिंपरी चिंचवड शहर असं म्हणायला हरकत नाही। म्हणून हा निर्णय इतका महत्वाचा आहे, त्यासाठी मी खास हा व्हिडिओ करतोय। त्यांनी त्यांच्या प्रेस नोट मध्ये सांगितलं आणि काल त्या संदर्भातला एक त्यांनी व्हिडिओ सुद्धा रिलीज केलेला आहे। आपण कासरवाडी येथील एका अम्युनिटी स्पेसच्या महानगरपालिकेच्या भूखंडावर
एक अक्षर विश्व नावाचा प्रोजेक्ट उभा करतोय. हा अक्षर विश्व प्रोजेक्ट काय आहे तो नेमका आपण समजून घेऊ. अक्षर विश्व म्हणजे आपल्या शहराला देश पातळीवर ओळख निर्माण करून देणारा प्रोजेक्ट आहे. त्या अक्षर विश्व मध्ये जसं पुणे शहराला साहित्यिकांचं विद्वानांचं शहर समजलं जातं, तसं पिंपरी चिंचवड शहराची ओळख साहित्यिकांचं विद्वानांचं अभ्यास करणाऱ्यांचं संशोधन करणाऱ्यांचं शहर व्हावं. पिंपरी चिंचवड शहर हे पुस्तकाची नगरी म्हणून ओळखली जावे. कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख फक्त औद्योगिक नगरी आहे, ती त्याच्या बाह्य आपल्या शहराची सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख निर्माण व्हावी यासाठी अक्षर विश्व प्रोजेक्ट राबवला जातो. किमान वर्षात 2 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट उभा राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. नेमका प्रोजेक्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. या शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहेच आहे, परंतु त्याबरोबर ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाचं केंद्र म्हणून ती ओळख निर्माण करण्याचा शहराचा प्रयत्न कायम आहे. तर तो प्रयत्न त्यातलाच एक भाग म्हणून हा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी कासारवाडीला जागा निश्चित केलेली आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये काय असणार आहे, 8,831.36 चौरस मीटर प्रशस्त जागा दिलेली आहे. अत्याधुनिक ग्रंथालय असेल, डिजिटल अभ्यासिका असेल, ई लायब्ररी, स्पर्धा परीक्षासाठी अध्ययन केंद्र, नंतर संशोधन सुविधा, मराठी साहित्य परिषदेचं कार्यालय. या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मराठी साहित्य परिषदेचे कार्यालय व्हावं यासाठी शहरातले सर्व छोटे मोठे सर्व साहित्यिक फार प्रयत्न करतात, पण ते अजूनही ते साध्य झालेलं नाहीये. किमान या प्रोजेक्टमध्ये त्यांना जागा मिळाली तर पुण्याप्रमाणे पुण्यात जसं साहित्य परिषद आहे त्या पद्धतीने या शहरामध्ये एक साहित्य परिषदेचं एक चांगलं व्यासपीठ निर्माण होईल. मनोमय कक्ष, व्याख्यान सभागृह, लेखक संवाद, पुस्तक प्रकाशनासाठी स्वतंत्र सभागृह, त्याशिवाय विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा केंद्र, अशा प्रकारे ह्या फार बहुआयामी हा प्रोजेक्ट फार जबरदस्त आहे. ह्या निदान हा जर प्रकल्प खऱ्या अर्थाने जर 2 वर्षामध्ये साकारला, या शहरामध्ये नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत, संशोधक, शिक्षण तज्ञ यांची आवक जावक वाढेल, इथले कार्यक्रम वाढतील. पुण्यामध्ये कुठे ना कुठे सायंकाळचे 6ला एक व्याख्यानमाला असते, काहीतरी एखादा कार्यक्रम असतो. त्या पुण्याची जी वैचारिक जडणघडण झालेली आहे ती त्याच्यातून झालेली आहे. तशी पिंपरी चिंचवडची व्हायला पाहिजे. इथल्या नागरिकांची फार दांडगी इच्छाशक्ती आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे, परंतु त्यांना जो राजकीय आशीर्वाद मिळाला पाहिजे, जो राजाश्रय मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. शहरातील जी व्याख्यानमाला ज्या सगळ्या सुरू आहेत त्या व्याख्यानमालांना खऱ्या अर्थाने महापालिकेने वर्षाला किमान 50,000-1,000 रुपये, लाख रुपये तरी पाठबळ म्हणून द्यायला पाहिजे. कारण या शहराची ती गरज आहे. ह्या व्याख्यानमाला या स्वरूपामध्ये कायम चालू राहायला पाहिजेत. म्हणून थोडीच का होईना, पूर्वी महापालिका दरवर्षी 30 लाख रुपये फंड हा शहरातले संस्था संघटनांना द्यायची. नंतर मध्य काळामध्ये तो बंद केला कारण त्याचा गैरवापर सुरू झाला. पण हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे. बजेटमधला काही भाग 1%, किमान 1% शहराच्या वैचारिक जडणघडणीसाठी म्हणून तो फंड बाजूला काढून अशा प्रकारच्या उपक्रमांना त्याच्यातून मदत केली पाहिजे. शहरामध्ये व्याख्यानमाला हे शहराच्या दृष्टिकोनातून ते एक फार मोठं वैभव आहे. म्हणजे हे व्याख्यानमालेतले सगळे जे त्यातले संयोजक आहेत त्यांना सुद्धा आभार मानले पाहिजे, त्यांचे धन्यवाद दिले पाहिजे. कारण गेली 20 वर्ष ते सातत्याने या शहरामध्ये व्याख्यानमाला राबवतात. त्यामध्ये व्याख्यानमालांची नावं मी घेत नाही, परंतु तो एक चांगला. या शहरामध्ये निवृत्त झालेले साहित्यिक म्हणजे वयाच्या उतार वयामध्ये या शहरामध्ये शांतपणे राहता यावं म्हणून एक चांगलं शहर, जिथे चांगली हवा आहे, स्वच्छ पाणी मिळतंय, एक हवा आहे, मोकळी आहे आणि रस्ते प्रशस्त आहेत, हे शहर फार सुंदर वाटतं. म्हणून मुंबई पुणे गच्च भरलेलं असल्यामुळे लोकांचा ओढा आता पिंपरी चिंचवडकडे आहे. अनेक साहित्यिक कलाकारांना वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये येऊन स्थिर स्थावर व्हावं, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये. तो प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध होईल म्हणून या उपक्रमाचं स्वागत करायला पाहिजे. म्हणजे त्यानिमित्ताने आता बातम्या पण अशा येतात की शहराची पुस्तक नगरी, ज्ञाननगरी, वाचन संस्कृतीचे केंद्र म्हणून वाटचाल या निमित्ताने होईल अशी एक ती अपेक्षा आहे. म्हणजे शहराचे वैचारिक जडणघडण होण्याच्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे हा रवी लांडगे यांचा एकट्याचा नाही, त्यांची ती संकल्पना आहे. परंतु या उपक्रमामध्ये सगळ्यांनी जर हात मिळवला, सगळ्यांनी जर एकत्र बरोबर आले तर मला वाटतं शहराला एक वेगळी चांगली दिशा मिळू शकेल. शहर परिपक्व ज्याला म्हणतो आपण, परिपूर्ण, परिपक्व, प्रगल्भ होईल आणि त्यावेळेस मग आपला जी पुण्यामध्ये ज्या सगळ्या सेवा सुविधा आहेत त्या आपल्याकडे आल्या.
नगर वाचन मंदिर पुण्यामध्ये आहे, शासनाचं एक फार मोठं संदर्भ ग्रंथालय आहे. या शहरामध्ये तसं ग्रंथालय व्हावं म्हणून जी सावित्रीबाई फुले स्मारकाच्या शेजारी जी इमारत केली त्या इमारतीचा उद्देश तो होता. चिंचवड स्टेशनला यापूर्वी एक फार मोठं प्रशस्त ग्रंथालय बांधायचं असा ठराव झाला, बजेटमध्ये तरतूद झाली, प्रत्यक्षात काहीच झालं नाही. सावित्रीबाई फुले त्या स्मारकामध्ये तिथे ब्रिटिश लायब्ररी प्रमाणे एक स्वतंत्र लायब्ररी करायची असं वल्गणा केल्या, सगळं झालं, पैशाची तरतूद पण झाली, प्रत्यक्षात काहीच झालं नाही. तसं या प्रकल्पाचं होऊ नये, प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने तो चांगला प्रकल्प साकारला पाहिजे अशी ही अपेक्षा आहे. आणि ही माझीच नाही, या शहरातल्या साहित्यिक, कलाकार, म्हणजे लेखक, कवी सर्वांची ती अपेक्षा आहे. आणि म्हणून त्यासाठी हा जो उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. रवी लांडगे, तुम्ही खऱ्या अर्थाने महापौरपद तुमचं वर्षभर असो किंवा 2 वर्षाचा असो, 2.5 वर्षाचा असो, कदाचित पुढे तुम्ही आमदार सुद्धा व्हाल, तर तुम्ही ह्या प्रकल्पामध्ये तुम्ही खरं मन लावून जो काम केलं, तो प्रकल्प साकारला, तर या शहरातील जनता तुमच्या बरोबर 100% राहील अशी अपेक्षा करतो. तुमच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.